नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एप्रिल महिना हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत सूक्ष्म, अंतर्मुख आणि आर्थिक सामाजिक जाणीवा वाढवणारा महिना आहे. या महिन्यात तुम्हाला एकांताची गरज भासेल. म्हणजे कधी कधी तुम्हाला असं वाटेल की आपण एकटं राहावं. तुम्ही स्वतःबद्दल जास्त विचार करायला लागाल. या एप्रिल महिन्यात काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची वेळ तुमच्यावर येईल. अनावश्यक खर्चही काही होऊ शकतात, परंतु त्यामागे काहीतरी आवश्यक कारणही असू शकतं. म्हणजे हा जो होणारा खर्च आहे तो कम्प्लिटली अनावश्यकच असेल असं काही जरुरी नाहीये. तुमच्या मनात दडलेले विचार किंवा जुन्या आठवणी पुन्हा एकदा वर येऊ शकतात असं इथे दिसतंय. हा काळ पळून जाण्याचा नसून शांतपणे विचार करून स्वतःला समजून घेण्याचा काळ आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे पार्थ, हे धनंजय, आसक्ती सोड, म्हणजेच तुझी अटॅचमेंट सोड, अट्रॅक्शन सोड आणि बॅलन्स स्टेट मध्ये राहून आपलं कर्म कर. हाच मेसेज वृषभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा एप्रिल महिन्यासाठी लागू होणार आहे. हा महिना तुम्हाला असा संदेश देतोय की बाहेरील गोंधळात अडकू नका आणि बॅलन्स स्टेट मध्ये राहून आपलं कर्म करत राहा, आपली स्थिरता जपा. या काळात काही जुन्या मित्रमैत्रिणींमध्ये अंतर येऊ शकतं. काही जुने मित्रमैत्रिणी तुमच्यापासून दूर जातील, परंतु याच वेळेला तुम्हाला कळेल की तुमचे खरे मित्र कोण आहेत, कोण तुमच्या खरंच उपयोगासाठी आहेत आणि कोण फक्त तुमचा वापर करण्यासाठी तुमच्या बरोबर थांबले होते. तुमचं जे सामाजिक वर्तुळ आहे, म्हणजे तुमचं जे सोशल सर्कल आहे ना, ते पण मग सिलेक्टिव्ह होईल. मोठ्या उद्दिष्टांसाठी संयम आवश्यक असतो, हे तुम्हाला या महिन्यात शिकायचंय. या महिन्यात तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कराल की तुमचं कम्युनिकेशन स्किल अचानकपणे सुधारलंय. तुम्ही लोकांशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधताय आणि याचमुळे तुम्हाला काही आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या पण नवीन संधी तुमच्याकडे येतील. कुटुंबात एखादी सकारात्मक चर्चा किंवा एखादा निर्णय होऊ शकतो. तुम्ही जर योग्य प्रकारे नियोजन केलं ना, तर भविष्यासाठी एक मजबूत पाया तुम्ही तयार कराल. या महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत अतिशय गंभीरपणे विचार कराल. तुम्ही अचानकपणे खूप सिरियस व्हाल. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी असं तुम्हाला वाटायला लागेल. त्याचबरोबर नवीन संधी सुद्धा तुमच्याकडे येणार आहेत, परंतु त्यामध्ये काही आकर्षक वाटणाऱ्या संधी सुद्धा असतील. त्यामुळे निर्णय घेताना तथ्य आणि भावनिक आकर्षण यामधला फरक ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. अचानक बदल करण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घ्या, हेच तुमच्यासाठी योग्य कर्म ठरेल. घरगुती जीवनात सुद्धा थोडीशी अलिप्तता तुम्हाला जाणवेल. तुम्ही घरात असताना सुद्धा तुमचं मन मात्र दुसरीकडे असेल. तुम्ही घरातल्या गोष्टींमध्ये जास्त रमणार नाही. आईशी किंवा कुटुंबाशी संबंधित काही विषयांमध्ये चर्चा करताना थोडीशी संवेदनशीलता वाढू शकते, त्यामुळे त्याची काळजी घ्या. ही वेळ घरातील शांतता टिकवण्याची आहे. बाहेरील यश मिळवण्यापूर्वी घरातील संतुलन राखणंही तितकंच आवश्यक असतं, हे लक्षात ठेवा. या महिन्यात आपल्या मित्रमैत्रिणींपासून दूर राहिल्यामुळे आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींपासून अलिप्त राहिल्यामुळे तुम्हाला स्वतःकडे वेळ द्यायची संधी मिळेल आणि मग तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष द्याल. आपण जास्त सुंदर कसं दिसू, आपण जास्त आकर्षक कसं दिसू, याकडे तुमचं जास्त लक्ष लागलेलं असेल आणि त्याचमुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुद्धा एक नवीन चमक येईल. एकंदर एप्रिल महिना हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आत्मिक शुद्धीकरण आणि बाह्य स्थैर्य असा असणारा महिना आहे. तुम्हाला हा महिना स्वतःच्या अंतर्मनात डोकवायला लावेल आणि आर्थिक आणि सामाजिक पाया मजबूत करण्याच्या संधी तुम्हाला मिळतील. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की जे जे होईल ते ते पहावे, चित्ती ठेवू नये. म्हणजेच प्रत्येक अनुभवाकडे तुम्ही साक्षी भावाने पहा, ऑब्झर्व करा. वृषभ राशीसाठी या महिन्याचा कर्माचा धडा असा आहे, म्हणजे स्पिरिच्युअल लेसन असा आहे की स्थिर राहूनही अंतर्गत बदल स्वीकारावा. शांततेतून घेतलेले निर्णयच दीर्घकाळ टिकत असतात. जर तुम्ही सजगतेने वागलात, अवेअरनेसने वागलात, तर हा महिना तुमच्यासाठी आर्थिक शहाणपण, सामाजिक परिपक्वता आणि अंतर्मनातील स्पष्टता घेऊन येणारा महिना आहे. श्री स्वामी समर्थ.